नमस्कार. सर्व अभियोग्य धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. पवित्र पोर्टलवरती जाहिराती तयार करण्यासाठी मुदतवाढ 20 तारखेपर्यंत देण्यात आलेली होती आणि मग ज्या आस्थापनांच्या जाहिराती योग्य आहेत तर मग त्यांच्या जाहिराती ज्या आहेत तर त्यांना डाउनलोड करून पब्लिश करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यापैकी एक जाहिरात जी माझ्याकडे आलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये ही व्हिडिओ मध्ये ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मला असं वाटतं की चला श्री गणेश झाला आणि पहिली जाहिरात जी आहे ती आलेली आहे, म्हणून ही जाहिरात आपण कशा पद्धतीने वाचायची आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि प्राधान्यक्रम इथे द्यायचं की नाही ते ठरवू शकता, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी ॲड निघालेली आहे तर ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातल्या मिरजगाव या ठिकाणी जी करल एज्युकेशन सोसायटी आहे, ठीक आहे, करल शिक्षण संस्था आहे, त्यांची ही जाहिरात आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अंशतः अनुदानित आणि 100% अनुदानित ह्या दोन्ही प्रकारची ॲड्स त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं की नाही तर हे कसं ठरवाल, तर ही जाहिरात बघा किती सोपं आहे आणि किती सोपं असतं हो प्राधान्यक्रम देणं ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बघा सुरुवातीला मी तुम्हाला वर्ग सांगतो की कोणकोणत्या वर्गासाठी या ठिकाणी जाहिराती असू शकतात. त्यांनी काय सांगितलेलं की 5वी साठी एक, ठीक आहे, आता 5वा वर्ग त्यांनी सेपरेट दिला या ठिकाणी, म्हणजे तुम्ही डीएड जर पास असाल आणि पेपर फर्स्ट पास असाल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल आहात. दुसरं 6वी ते 8वी BA BEd, म्हणजे तुमचं BA BEd पाहिजे. BEd असेल तुमचं सेकंड पेपर जर पास असेल, सामाजिक शास्त्रासाठी ही जागा असू शकते किंवा लँग्वेजसाठी. ठीक आहे, पुढे जर आपण बघितलं तर 6वी ते 8वी BSc BEd म्हणजे गणित किंवा गणित विज्ञानासाठी ही जागा असेल. पुढे बघा 9वी 10वीचा विचार केला BA BEd म्हणजे 100% हे सामाजिक शास्त्र असेल किंवा मग लँग्वेजसाठी ही जागा असू शकते. पुन्हा 9वी 10वी BA BEd, पुन्हा तोच, पुन्हा 9वी 10वी BSc BEd म्हणजे गणित विज्ञान, 9वी 10वी BSc BPed म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी BSc आणि BPed म्हणजे फिजिकल एज्युकेशनसाठी ही जागा आवश्यक आहे. त्याच्या समोर जर आपण गेलो तर तुम्हाला इथे 6वी ते 8वी BSc BEd ची जागा आहे आणि 9वी 10वी BA BEd ची जागा आहे. हे इतक्या सगळ्या जागांसाठी तुम्हाला ॲड देण्यात आलेली आहे. आता तुम्हाला एवढ्यापैकी नेमकं कुठं प्राधान्यक्रम द्यायचं हे आपण ठरवूया. बघा ही जी पहिली आहे या ठिकाणी तुम्हाला सगळे विषय शिकवावे लागतात, म्हणजे तुम्ही फर्स्ट पेपर पास असणं गरजेचं आहे. आता हे जे दुसरं दिलेलं आहे BA BEd 6वी ते 8वी तर तुमचं सेकंड पेपर पास असावा लागतो आणि तुमच्याकडे BEd असणं आवश्यक आहे. आता इंग्रजी विषयाची जागा आहे, म्हणून ज्यांचं ग्रॅज्युएशनला फायनल इयरला इंग्रजी हा विषय असेल त्यांच्यासाठी ही जागा आहे. तिसरं आहे गणित आणि विज्ञान. ठीक आहे, म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचं फायनल इयरला मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक हा विषय असेल तर ते या ठिकाणी गणित आणि विज्ञान या दोन्ही जागेसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा नाही. पुढे जर आपण बघितलं BA BEd तर या ठिकाणी मराठीसाठी जागा आहे, नंतर हिंदीसाठी जागा आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला हा विषय असलेला पाहिजे. पुढे जर आपण बघितलं तर ही BSc BEd ची जागा आहे, गणिताची ही जागा आहे. ठीक आहे, एकूण पद किती आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता पुढची जी जागा आहे ती फिजिकल एज्युकेशन म्हणजे क्रीडा शिक्षकाची जागा आहे आणि किती आहे तर ते 2 क्रीडा शिक्षकांची भरती या ठिकाणी आहे. आता हे सगळ्या जागा तुम्ही जर बघितल्या तर हे 100% अनुदानित वरती आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 2-2 पद आहेत. म्हणजे 100% अनुदानितची जर आपण पदं बघितली तर 2, 4, 6, 8, 10 आणि 3, 13, 13 आणि 2, 15 अशी 15 पदं ही 100% अनुदानितची एकाच संस्थेची आहेत. ठीक आहे, आणि हे सगळे जे आहे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर मला असं वाटतं की 100% यांनी ही विथ इंटरव्ह्यूज दिलेली असेल. ठीक आहे, आता ही कुठेतरी यांनी दिलेलंच असेल हे आपण बघूया. पुढे बघा अंशतः अनुदानितचे सुद्धा म्हणजे 40% अनुदानित आहे. आता बघा हे जर 40% अनुदानित असेल तर तुमचा या ठिकाणचा पगारही मी तुम्हाला सांगतो की साधारणतः तुम्हाला किती भेटू शकतो. अंशतः अनुदानितची जी पदं जर आपण विचार केला तर 1ली ते 10वी साठी या ठिकाणी बघा 1ली ते 10वी माफ करा 9वी ते 10वी साठी ही आहे ते 6वी ते 8वी साठी 6वी ते 8वी BSc BEd ची आहे, गणिताची जागा आहे 2 आणि मराठीच्या जागा आहेत 9वी 10वी साठी ह्या सुद्धा जागा आहेत 2, म्हणजे अशा एकूण अंशतः अनुदानितच्या 4 जागा आहेत. ठीक आहे, 40% आहेत. आता यांचा पुढचा टप्पा जो आहे तो 60%चा असेल, तर हा 60% हा जो टप्पा आहे तो त्यांना 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, या ठिकाणी काही तुम्हाला अडचण येणार नाही.
पुढे जर आपण बघितलं तर साधारणतः 6वी ते 8वी 60% जर आपण पगार बघितला तर हे तुम्हाला 40,000च्या अधिक पडू शकतो 60%ने, म्हणजे पुढच्या वर्षी. आणि 9वी 10वीचा जर आपण विचार केला 60%चा पगार तर हा तुम्हाला 50,000पेक्षा जास्त पडतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. शिक्षण सेवकापेक्षा ही ज्या 2 जागा आहेत तर ह्या 2 जागा मला असं वाटते माझ्या वैयक्तिकरित्या ही चांगल्या आहेत. फक्त या ठिकाणी विद्यार्थी संख्या किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघा. आणि 100% यांनी ज्या अर्थी ही मुलाखत दिलेली म्हणजे जाहिरात दिलेली आहे तर ही 100% मी तुम्हाला सांगतो विथ इंटरव्ह्यूज असणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काहीही अडचण नाही. आलं लक्षामध्ये. आता या ठिकाणी एक त्यांनी टीप दिलेली आहे बघा, काय म्हटलेलं आहे, वरील जागा SC, ST, NTB, त्याच्यानंतर OBC, SEBC, EWS आणि खुला प्रवर्ग यासाठी राखीव असून नमूद आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनी जे आहे तर पवित्र पोर्टलवरती, ही जी वेबसाईट आहे ती पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे, या संकेतस्थळावर ऑनलाईन, ठीक आहे, हा कोड तुम्ही सर्च करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला पसंतीक्रम देता येतील. वरील शिक्षक पदभरती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांच्या अधीन राहील. तर मला 100% खात्री आहे की ही जी काही संस्था आलेली आहे तर ही कशी आलेली असेल, विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठीच आलेली असेल, म्हणजे 100% ती मुलाखत घेऊ शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचं की नाही द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. अहिल्यानगर आणि अहिल्यानगरचे जे जवळपासचे जिल्हे असतील त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काहीही हरकत नाहीये. आता ही संस्था आहे, बरोबर आहे. आता हिची माहिती कशी काढायची बघा, हे सगळं तुम्हाला नावच दिलेलं आहे, जिल्हा सुद्धा दिलेला आहे. मग याच्यावरून तुम्हाला या संस्थेची माहिती काढता येत नाही का, तर काढता येतं. मग तुम्ही आतापासूनच सर्च करून ठेवा. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधील असतील किंवा अहिल्यानगरच्या आजूबाजूचे जिल्हे असतील त्याच्या विद्यार्थ्यांनी, कोणाचं BSc BEd झालं असेल, कोणाचं क्रीडा शिक्षक असेल, तर तुम्ही कोणी राज्यातल्या कोणी कोपऱ्यामध्ये असाल तरी सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, आपला हे करू शकता. हे बघा, अंशतः अनुदानितची जरी जागा असली का नाही तरी सुद्धा काही अडचण नाही, तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. आता यांचं नाव सुद्धा माहिती आहे, ऑनलाईन सर्च करा, यांचा तुम्हाला UDIAS कोड मिळून जाईल. ठीक आहे, या संस्थेचा काय मिळून जातो, UDIAS कोड. आणि मग या UDIAS कोडवरून तुम्ही या संस्थेचा सगळा इतिहास भूगोल काढू शकता. म्हणजे मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते, त्याच्या आधी किती विद्यार्थी होते, रेकॉर्ड कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला लक्षातच येऊन जातं. ठीक आहे, थोडंफार तुम्ही एखाद्या संस्थेबद्दल एखाद्या शिक्षकाची सुद्धा मार्गदर्शक म्हणून भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकता. आता आपल्याकडे मी सुद्धा हे करू शकतो, परंतु ते काही योग्य नाहीये. ज्या अर्थी एवढ्या सगळ्या जागा यांच्या आलेल्या आहेत म्हणजे रेप्युटेड संस्था आहे डेफिनेटली. आणि म्हणूनच त्यांचं काम सुद्धा बघा किती अपडेटेड आहे की त्यांनी ते जाहिरात काढली सुद्धा आणि 8 जुलै रोजी ही प्रकाशित सुद्धा केलेली आहे. म्हणजे डेफिनेटली या संस्थेचं काम चांगलं असावं अशा पद्धतीचा माझा एक अनुमान असू शकतो. ठीक आहे, तर तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत. पवित्र पोर्टलवरती पहिली ॲड आली. आता बाकी कॅटेगरीनुसार किती जागा आहेत तर हे तुम्हाला पवित्र पोर्टलवरतीच दिसेल. त्याची सविस्तर तुम्हाला ॲड पवित्र पोर्टलला दिसेल. मग तुम्ही ठरवा की आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे की नाही द्यायचे. मनामध्ये काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.